हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत मिरची कॉर्न किंवा कॉर्न चाट. तर ही मिरची कॉर्न किंवा कॉर्न चाट जी आहे ती एकदम बनवायला सोपी अशी असणार आहे. त्याचबरोबर ही बनवण्यासाठी आपल्याला अतिशय कमी वेळ लागणार आहे आणि त्याचबरोबर त्याची टेस्ट देखील अगदी उत्तम अशी असणार आहे. तर चला, असा हा कॉर्न चाट कसा बनवायचा हे आधी आपण पाहून घेऊयात. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉन देखील क्लिक करायला विसरू नका. तर आता आपण कृतीला सुरुवात करूयात. या ठिकाणी सुरुवातीला मी 1 वाटी होईल इतके मक्याचे कणसाचे दाणे घेतलेले आहेत. जे आपले कणीस असणार आहेत ते मी सोलून त्यातले मक्याच्या कणसाचे दाणे जे आहेत ते मी सेपरेट करून घेतलेले आहेत. दाणे घेताना आपल्याला कोवळे असे दाणे घ्यायचे आहेत. दाणे जे आहेत ते मी पूर्णपणे स्वच्छ असे करून घेतलेले आहेत. यानंतर हे दाणे जे आहेत ते स्वच्छ निवडून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला ते कुकरला शिजवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी एक 5 ते 6 इतक्या आपल्याला शिट्टी द्यायच्या आहेत आणि कुकरला आपण त्याला थोडंसं कुकर गार होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता मी कुकरला 6 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. त्याच्यानंतर कुकर थोडासा गार झालाय. गार झाल्यानंतर ते मी जी काही शिजवलेले आहेत कणसाचे दाणे ते बाजूला काढलेत. तर या ठिकाणी आपलं कणीस जे आहे ते व्यवस्थित असं शिजले गेलेलं आहे. त्यानंतर एक प्लेट लावायची आणि त्याला वरती पाणी जे होतं ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे. खूपही गार होईपर्यंत त्याला बघत बसायचं नाही. थोडीशी गरम असतानाच आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावर प्लेट लावून त्यातलं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे. यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ जे आहे ते ऍड करायचं आहे. चवीप्रमाणे थोडंसं बारीक मीठ जे आहे ते मी ऍड केलेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर जी आहे ती ऍड करायची आहे. या ठिकाणी मी काश्मीरी लाल घेतलेली आहे. पाव टेबलस्पून होईल इतकी जी आहे ती मी लाल मिरची पावडर याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे. खूपही देखील आपल्याला रेडिश असं करायचं नाही आहे किंवा तिखट करायचं नाही आहे. त्यामुळे मी पाव टेबलस्पून होईल इतकीच लाल मिरची पावडर त्याच्यामध्ये ऍड करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये चाट मसाला जो आहे तो ऍड करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला पाव टेबलस्पून होईल इतका चाट मसाला आपण याच्यामध्ये ऍड करून घेतोय. चाट मसाला देखील टेस्टला थोडासा तिखट असा असतो. त्यामुळे आपल्याला घेताना त्या प्रमाणात योग्य असा चाट मसाला जो आहे तो आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे. यानंतर आंबटपणासाठी म्हणून आपण पाव लिंबू जो आहे तो आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. लिंबू जर खूप आंबट असेल तर कमी प्रमाणात लिंबू आपल्याला ऍड करायचा आहे. सुरुवातीला कमी ऍड करायचा, थोडासा टेस्ट करून परत तुम्ही मिठाचं लिंबूचं प्रमाण जे आहे ते वाढवू शकता. मी यातला थोडासा लिंबू जो आहे तो पहिल्यांदा पिळून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता मी हे सगळे पदार्थ जे आहेत ते एकसारखे मिक्स करून घेणार आहे. सगळे ॲटम जे आहेत ते आपण मक्याचे दाणे गरम असतानाच त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यामुळं थोड्या वेळानं त्याला मिठाचं पाणी सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळं हा पदार्थ जो आहे तो आपल्याला लगेचच खाण्यासाठी म्हणून घ्यावा लागणार आहे. खूप वेळ आपल्याला हा पदार्थ जो आहे तो खाण्यासाठी घेऊन ठेवायचा नाहीये. तुम्ही बाहेरच्या ठिकाणी बघितलं असेल की आपल्याला पेपरच्या कपमध्ये हे जे आहे ते मक्याचं किंवा कॉर्न चाट जे आहे ते आपल्याला सर्व्ह करून देतात. तर या ठिकाणी बघा मी जे काही आपण ॲटम ॲड केले होते ते छान असे मिक्स करून घेतलेले आहेत. हा ॲटम जो आहे तो आपल्याला खूप वेळ असा बनवून ठेवायचा नाहीये. झाल्यानंतर आपल्याला तो लगेचच खायला घ्यायचा आहे. नाहीतर तो काय होऊ शकतो, त्याला भरपूर असं पाणी सुटण्याची शक्यता असते. आता या ठिकाणी सगळे ॲटम जे आहेत ते आपण चांगले व्यवस्थित मिक्स करायचे. थोडंसं टेस्ट करून बघायचं आणि एखादा ॲटम जर कमी वाटत असेल तर तो त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा. सगळे ॲटम घातलेले व्यवस्थित प्रमाणात होते. यानंतर मी कोथिंबीर जी आहे ती बारीक कट करून घेतलेली आहे आणि सगळं छान असं मिक्स करून झाल्यानंतर फायनली आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर जी आहे ती मिक्स करायची आणि थोडीशी हलवून सगळीकडे एकसारखी लागली जाईल या ह्यानं मिक्स करून घ्यायची, हलवून घ्यायची सगळी. या ठिकाणी सगळं असं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. छान कॉर्न चाट जो आहे तो रेडी झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला तो सर्व्ह करण्यासाठी एक बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये छान असा तो आपल्याला सर्व्ह करून घ्यायचा आहे. कमी पदार्थांमध्ये कमी वेळेत आणि कमी कष्ट
घेऊन हा जो कॉर्न चाट जो आहे तो आपल्याला खाण्यासाठी म्हणून रेडी होणार आहे। आणि हा चाट जो आहे तो आपल्याला खूप गार असा खायचा नाहीये, थोडासा गरम असताना खाल्ला तर त्याची आपल्याला चव जी आहे ती वेगळी लागते, म्हणून आपल्याला गरम गरम असतानाच तो सर्व करून असा घ्यायचा आहे। अशा प्रकारे फायनली आपला कॉर्न चाट जो आहे तो रेडी झालेला आहे आणि तो आपण ॲज इट इज खाऊ शकतो। तर ही होती आपली आजची कॉर्न चाट बनवण्याची रेसिपी। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।